नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीसाठी मागील वर्षी झालेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सांगा. तर वेदांत कॉलेजची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती. सेकंड क्वेश्चन आहे, भारत देशाचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये येते? तर याचा आन्सर आहे उत्तर गोलार्धात. भारत देशाचे स्थान उत्तर गोलार्धात येते. हा व्हिडिओ पोलीस भरतीसाठी तसेच ICDS साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर गोबीचे वाळवंट चीन या देशामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, भारताच्या मधून कोणते वृत्त गेले आहे? तर भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त गेलेले आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. क्वेश्चन हा झाला होता का? हो, हा झाला. क्वेश्चन नंबर 6 आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? तर हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे रत्नागिरी. क्वेश्चन नंबर 7 आहे, शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर शिवसमुद्रम हा धबधबा कावेरी नदीवर कर्नाटक राज्यात आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, भीमबेटका लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर भीमबेटका लेणी ह्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये झालेली आहे. आणि पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 10 आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात आहे. आणि कशासाठी फेमस आहे? तर हे काझीरंगा नॅशनल पार्क एक सिंग गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 13 आहे, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला आहे? तर बघा याचा आन्सर आहे 1994. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम 1994 वर्षी पास झाला आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कुठे संपन्न झाली? तर याचा आन्सर आहे ब्राझील. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद ब्राझील मध्ये संपन्न झाली. क्वेश्चन नंबर 15 आहे, पुलर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर पुलर लेणी ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. क्वेश्चन नंबर 16 आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. क्वेश्चन नंबर 17 आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? तर खालीलपैकी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे. सर्वात कमी नंदुरबार, तर सर्वात जास्त साक्षरता दर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगा मला कमेंट मध्ये. क्वेश्चन नंबर WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? WTO म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर कुठे आहे? जेनेवा मध्ये. तर कधी झाली याची स्थापना? तर याचे आन्सर आहे
1995 ला. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आताच मी सांगितलं, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO. सांगा WTO चं मग कुठे आहे? नसेल ऐकू आलं तर व्हिडिओ थोडं बॅक घ्या आणि माहिती करून घ्या. क्वेश्चन नंबर 20 आहे, भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 ला करण्यात आले. क्वेश्चन नंबर 21 आहे, भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? तर भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे तामिळनाडू. द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर द नेम ऑफ पीपल हे पुस्तक KR नारायण यांनी लिहिले आहे. क्वेश्चन नंबर 23 आहे, भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात? तर हा क्वेश्चन आलेला आहे पोलीस भरतीला, सर्वच क्वेश्चन आलेले आहे. तर 23 ला आहे 4. भूतान या देशाला भारताच्या 4 राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. हा लर्न करून घ्या. भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? तर भारतामध्ये होम रूल चळवळ अॅनी बेझंट यांनी सुरू केली होती. मला एक सांगा, लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ कुठे सुरू केली होती? ठीक आहे, त्याचा आन्सर कमेंट मध्ये द्या. भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली? तर भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली आहे. आणि भारतीय संविधान कधी लागू झाले? धन विधेयक सर्वप्रथम कुठे मांडतात? तर धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते. क्वेश्चन नंबर 27 आहे, राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात? तर यांचा आन्सर आहे, राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य नियुक्त करतात. प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? तर प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद विभागामध्ये आहे, सर्वात कमी आहे. आणि सर्वात जास्त कुठे आहे? चला सांगा. महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 49% क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? तर नागालँड राज्यामध्ये आहे ना, पंचायत राज अस्तित्वात नाही. क्वेश्चन नंबर 31 आहे, महर्षी कर्वे यांनी 1994 मध्ये कशाची स्थापना केली? तर महर्षी कर्वे यांनी 1994 मध्ये समता संघ याची स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, फायकोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर फायकोलॉजी मध्ये शैवाल, शैवालचा अभ्यास केला जातो. क्वेश्चन नंबर 33 आहे, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर याचा आन्सर आहे 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. पण सुरू कधी झाले? 1914. लक्षात ठेवा, पहिले दुसरे तिसरे लर्न करून ठेवा. क्वेश्चन नंबर 34 आहे, 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी येथे मिठाचा कायदा मोडला. तर 6 एप्रिल डेट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. क्वेश्चन नंबर 35 आहे, राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 साली कुठे भरले होते? तर याचे आन्सर आहे 2. राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे भरले होते. काय म्हणते? राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 साली आहे, आली नाही. कुठे भरले होते? तर फैजपूर. 36 आहे, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? एक असते आझाद हिंद सरकार आणि एक असते आझाद हिंद सेना. सरकार म्हटलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सेना म्हटलं तर रासबिहारी बोस. रासबिहारी
बोस. काय आझाद हिंद सरकार म्हटलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना म्हटलं तर राजबिहारी बोस. कन्फ्यूज होऊ नका. क्वेश्चन नंबर 37 आहे, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? तर आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी 1 वर्षांनी वाढवता येतो. क्वेश्चन नंबर 38 आहे, अंदमान आणि निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? तर अंदमान आणि निकोबार बेटे हे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. अंदमान आणि निकोबार यांची राजधानी काय? सांगा कमेंट मध्ये. काही प्रश्न तुम्ही स्वतः सांगत जा, चुकले तर चालते. राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद असते. आणि विधान परिषदची संख्या किती आहे सांगा मला कमेंट मध्ये, जेणेकरून माहित पडेल तुम्ही किती अभ्यास करता, तुमचा अभ्यास किती झाला. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? तर केशव कुमार म्हणजे कोण? प्रल्हाद केशव अत्रे. आणि केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले आणि केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बालकाम विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बालकाम विरोधी दिवस हा कधी केला जातो सांगा? तर याचा आन्सर आहे 12 जूनला. आंतरराष्ट्रीय बालकाम विरोधी दिवस हा 12 जूनला साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 42 आहे, सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? तर सियाचिन ग्लेशियर हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करता येते? लागवड नाही, लागू. तर राष्ट्रपती राजवट हे घटनेच्या कलम 300 राष्ट्रपती 356 आणि 360 नुसार काय करता येते? आर्थिक आणि बाणी. कसं लक्षात ठेवायचं? 352 आणि त्यानंतर 4 ऍड करायचे किती असते? 356. त्याच्यात 4 ऍड करायचे किती झाले? 360. तर 360 आर्थिक आणीबाणी आणि 356 राष्ट्रपती आणि 352 काय? आर्थिक. अरे आणीबाणी कोणती आणीबाणी? लक्ष नाव नाही आठवत आहे मला. ठीक आहे, 3 आणीबाणी असतात ना. तोंडात शब्द आहे पण येत नाही. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिले आहे विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे, समाजवादच काय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर याचा आन्सर आहे जयप्रकाश नारायण. समाजवादच काय हे पुस्तक जयप्रकाश नारायण यांनी लिहिलं आहे. क्वेश्चन नंबर 46 आहे, नाईट अँगल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर नाईट अँगल ऑफ इंडिया असे सरोजिनी नायडू यांना म्हणतात. बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर बारडोली सत्याग्रह 1928 ला झाला होता आणि बारडोली सत्याग्रहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली गेली होती. भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी हे होते. रेल्वे, पोस्ट ऑफिस हे सर्व लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकालामध्ये सुरुवात झाली होती. आणि वर्ष कोणतं होते ते? 1853. आणि किती किलोमीटर झाली होती ते? 35 किलोमीटर. मुंबई ते ठाणे. याच्यामध्ये जर काही चूक असेल तर मला सांगा. मला एवढंच आठवत आहे की 1853 आहे म्हणून. भारतात रेल्वे सुरुवात झाली होती आणि 35 किलोमीटर आणि कुठे? मुंबई ते ठाणे. जर याच्यात काही चूक असेल तर मला सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे. पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे आन्सर आहे
पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. क्वेश्चन नंबर 50 आहे, 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदची स्थापना कोणी केली? तर 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद याची स्थापना कोणी केली? तर याचे आन्सर आहे एम.जी. रानडे. एम.जी. रानडे यांनी 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदची स्थापना केली. क्वेश्चन नंबर डायरेक्ट 52 का, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत? तर सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना म्हणतात. क्वेश्चन संपले आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.